राहुल सॅलरी क्रेडिट होते 1 तारखेला आणि त्याच्यानंतर EMI डेबिट होतात, असे घरी पार्सल्स येतात, ऑनलाईन खर्च होतात, बाहेर गेलं का वेकेशनवरती खर्च होतात आणि पैसे कुठे जातात हे कळतच नाही आणि त्यातल्या त्यात इन्व्हेस्टमेंट कुठं करू हे तर बिलकुलच कळत नाही. म्युच्युअल फंड ना तुझ्यासाठी एक बेस्ट वेपन असू शकता. मला सिंपल एक गोष्ट सांग, तुझ्या पुढच्या 10 वर्षात तुझे गोल्स काय जे तुला अचीव करायचे? मला 10 वर्षामध्ये राहुल एक घर घ्यायचं आहे नाशिकमध्ये किंवा कर्जतमध्ये. दॅट विल बी माय सेकंड होम. आणि मला ॲट द एज ऑफ 45 to 50च्या रेंजमध्ये मला रिटायर व्हायचं आहे. मी तुला या गोलला लिंक करणाऱ्या काही SIP सांगतो, तुला परफेक्ट अमाऊंट देतो. अज्युम करतो 10 वर्षांनी तुला एक सेकंड होम घ्यायचं आहे ज्याची त्यावेळेला किंमत 1 करोड. तू आज 30,000ची SIP केलीस, दरवर्षी 3,000ने वाढवलीस, 10 वर्ष केलीस, 12% रिटर्न्स मिळाले तर 1 करोड रुपये होतात. हा गोल तुझा टिकमार्क झाला. आता रिटायरमेंटला अज्युम करतो तुला 1 लाख रुपये महिना पेन्शन आलं पाहिजे. या 1 लाख पेन्शनसाठी मिनिमम तुझ्याकडे 1.5 करोड म्युच्युअल फंड्समध्ये पाहिजे. 1.5 करोड म्युच्युअल फंड्समध्ये होण्यासाठी तुला आज 50,000ची SIP चालू करायची आहे, दरवर्षी 5,000ने वाढवायची आहे, 10 वर्ष केलीस, 12% रिटर्न्स मिळाले तर 1.5 करोड होतात. तुझ्या सेकंड होमसाठी 30,000, तुझ्या रिटायरमेंटसाठी 50,000, म्हणजे टोटल 80,000ची तुला SIP चालू करायची आहे आणि दरवर्षी 8,000ने वाढवायची. बॉस, तुझे दोन्ही गोल सॅटिस्फाय होतील. तुमचे पण असेच गोल्स असतील आणि तुम्हाला त्यासाठी कुठले एक्झॅक्ट म्युच्युअल फंड्स घ्यायचे हे माहीत नसेल तर आय कॅन बी युअर राईट ॲडवायझर. तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲप मेसेज